हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 6 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. शेवटी ईश्वरी आणि अर्णव हे दोघे स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले. पण सौदामिनीच्या सांगण्यावरून या आयोजकाने देवसरेने चक्क ईश्वरी आणि अर्णवची एंट्रीच कॅन्सल करून टाकली. पण मग अर्णवने या आयोजकाची अशी ठासली, अशी जिरवली की मग त्याला अर्णव आणि ईश्वरीला पासेस द्यावेच लागले. अर्णव आणि ईश्वरीची या स्पर्धेमध्ये ऑफिशियली एंट्री झाली आहे आणि मग त्यानंतर पहिल्या राऊंडला सुद्धा सुरुवात झाली. पहिला राऊंड होता लोक चवीला एक नवीन आयाम, म्हणजे आपल्या पारंपरिक पदार्थाला एक नवीन ट्विस्ट द्यायचा आहे. ईश्वरी, नम्रता आणि बाकीच्या स्पर्धक आपल्या कामाला सुरुवात करताय, परंतु ईश्वरीची तब्येत ठीक नाहीये आणि आज वटपौर्णिमेचा उपवास असल्यामुळे ईश्वरीला चक्कर येते. मग ईश्वरी हे चॅलेंज पूर्ण करू शकेल का? हे सगळं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव आणि ईश्वरी हे दोघे हॉटेल रूममधून बाहेर निघालेले असतात आणि गाडीमध्ये बसून या व्हेन्यूला जायला निघालेले असतात. पण ईश्वरीला एकानंतर एक शिंका येतात. अर्णव विचारतो, मी सिंदोर, तुझी तब्येत बरी तर आहे ना? ईश्वरी म्हणते, हो सर, माझी तब्येत बरी आहे. तुम्ही गाडी फास्ट चालवा, आपल्याला लवकर वेळेवर पोहोचवायचं आहे. म्हणजे ईश्वरीला आत्ता काळजी वाटतीये, पण सकाळी वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी तिने जो टाइमपास केला तो तिला आठवत नाहीये. आणि इकडे मामाला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी आणि अर्णवचा फोन का लागत नाहीये, हे अजून निघाले असतील की नाही असा विचार करून मामा अर्णवला कॉल लावतो. अर्णव फोन उचलतो. मामा विचारतो, अरे तुम्ही कुठे आहात, निघाले की नाही? येथे पाऊस ओसरलाय म्हणून सगळे स्पर्धक यायला सुद्धा लागले आहेत. अर्णव म्हणतो, हो मामा, आम्ही निघालोय. मामा विचारतो, अरे स्पर्धा आत्ता सुरू होईल, तुम्हाला यायला किती वेळ लागणार आहे? अर्णव आणि ईश्वरीला खूप टेन्शन येतं. अर्णव सांगतो, मामा, कमीत कमी अजून अर्धा तास लागेल. मामा सांगतो, ठीक आहे, तुम्ही लवकर या रे, म्हणजे तुम्हाला स्पर्धेत भाग घेता येईल. अर्णव विचारतो, स्पर्धेचे पासेस मिळालेत की नाही? तर मामा सांगतो, नाही, त्यांनी सांगितलंय की आम्ही स्पर्धकांच्या हातातच पासेस देऊ, तुमच्याकडे देऊ शकत नाही. अर्णवला खूप टेन्शन येतं. अर्णव म्हणतो, ठीक आहे, आम्ही पोहोचतो लवकरच. मामा फोन कट करतो. यांना अजून अर्धा तास लागणार आहे आणि अर्धा तासात जर स्पर्धा सुरू झाली तर काय करायचं? यांना एंट्रीज मिळणार नाही अशी भीती मामाला वाटत असते. मामाला खूप टेन्शन येतं. आणि इकडे वल्लरी ही स्पर्धेला जाण्यासाठी गाडीत बसणार. तिने आतापर्यंत गायब केलंय रमाकांत आणि उदयकांतला. तेवढ्यात वल्लरीला एका पंडितचा, गुरुजींचा कॉल येतो. वल्लरी म्हणते, गुरुजींचा कॉल यावेळेस? वल्लरी फोन उचलते आणि म्हणते, बोला गुरुजी. तर हे गुरुजी सांगतात, तुमच्यावर खूप मोठं संकट येणार आहे. वल्लरीला मोठा धक्काच बसतो. वल्लरी विचारते, म्हणजे? तर हे गुरुजी सांगतात, अनिष्ट ग्रहांची युती झाली आहे आणि तुम्हाला आता त्याचा धोका संभवू शकतो, त्यामुळे तुम्ही सावध राहायला हवं. तर वल्लरी म्हणते, अहो पण गुरुजी, माझं आयुष्य तर खूप छान सुरू आहे. उलट माझी एक खूप मोठी डील होणार आहे आणि त्यातून मला बक्कळ पैसा मिळणार आहे. अजून पैसा हातात नाही आलाय, पण लवकरच मिळेल. तर गुरुजी सांगतात, तेच तर मी तुम्हाला सांगतोय की तुम्हाला असं वाटेल की आपला खूप मोठा फायदा होणार आहे, बक्कळ पैसा मिळणार आहे, परंतु वेळेवर असं काहीतरी घडेल ज्यामुळे तुम्हाला पैसा तर मिळणार नाही, उलट तुमचं खूप मोठं नुकसान होईल, जे नुकसान तुम्हाला कधी भरून काढता येणार नाही. वल्लरीला जबर धक्काच बसतो. वल्लरी घाबरून विचारते, गुरुजी, एवढं मोठं संकट येणार आहे, मग त्यासाठी काही उपाय तर असेल ना? गुरुजी सांगतात, हो आहे ना, एक उपाय आहे. तुम्हाला आता देवाच्या चरणी तल्लीन व्हावं लागेल. रात्रंदिवस एकांतात राहून देवाची भक्ती करावी लागेल. तेव्हाच तुमच्यावरील हे संकट टळू शकतं आणि तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेता येईल. वल्लरीला टेन्शन येतं की गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे एकांतात कशी राहू आणि देवाची भक्ती कशी करू, कारण तिच्यासारख्या राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीने देवाची भक्ती करणं म्हणजे असंभवच. वल्लरी म्हणते, गुरुजी, दुसरा काही उपाय नाही आहे का? हा उपाय करणं थोडं अवघड आहे. तर गुरुजी म्हणतात, नाही, हा एकच उपाय आहे. आणि वल्लरी फोन कट करते. वल्लरी म्हणते, आता हेच करावं लागणार आहे. आता मोठं संकट, मोठं नुकसान टाळायचं असेल तर एकांतात राहावंच लागेल. पण मी आता स्पर्धेला जाऊ शकणार नाही. मग सौदामिनीला काय सांगू? सौदामिनी तर माझा जीवच घेईल. घरच्यांना काय सांगू? जाऊ दे,
आता स्वतःचा जीव वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे असा विचार वल्लरी करते. असं दिसतंय की वल्लरीला काही दिवस गावाला जायचं आहे, म्हणून काही दिवसांसाठी आता वल्लरीसुद्धा या मालिकेतून दिसणार नाही. त्यामुळे या एकांताचं कारण दिलं गेलं आहे. वल्लरी गाडीत बसते आणि तेथून निघून जाते. आणि इकडे स्पर्धेच्या ठिकाणी सौदामिनी तिच्या स्पर्धकांशी बोलत असते. बाकीचे स्पर्धक जमलेले असतात. मामा हा अंजली आणि आजीजवळ येतो. आजी विचारते, काय झालं, कधी पोहोचणार आहे ते? तर मामा सांगतो, अजून अर्धा तास लागेल. आजी विचारते, अरे ते तर आपल्या आधी निघाले होते, मग अजून का नाही पोहोचले? मामा म्हणतो, येतील येतील. इकडे नम्रता आणि आकाशची सुद्धा तयारी सुरू असते. सगळे स्पर्धक एकमेकांशी गप्पा मारत असतात. स्पर्धा कधी सुरू होईल, काय सुरू होईल याविषयी त्यांची चर्चा सुरू असते. आकाश आणि नम्रता यांचं डिस्कशन सुरू असतं. नम्रता एकदम जोशात असते की आता ही स्पर्धा तर आपणच जिंकणार. इशू आणि जिजू काही येणार नाही, मग दुसरं कोण तर आपणच, असा तिला फुल कॉन्फिडन्स असतो. आणि इकडे ईश्वरी आणि अर्णव हे दोघेही अजून रस्त्यानेच असतात. ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं. ईश्वरी म्हणते, सर गाडी लवकर चालवा, गाडी लवकर चालवा. अर्णव म्हणतो, मी सिंदोर, मी गाडी चालवतोय, विमान नाही चालवते. जेवढ्या जोरात जाता येईल तेवढ्या जोरात गाडी मी चालवतोय. ईश्वरी म्हणते, सर प्लीज गाडी चालवा, मला खूप भीती वाटते, आपण वेळेत पोहोचू की नाही? अर्णवने ईश्वरीला म्हणायला पाहिजे होतं, मग सकाळी एवढा टाईमपास केला तेव्हा हे कळायला पाहिजे होतं. पण ईश्वरी आता घाई करत असते. अर्णव तिला समजावून सांगतो, मी सिंदोर जेवढं जोरात चालू शकतो, जेवढं सेफली जाऊ शकतो तेवढं करतोय. उगच मला अजून टेन्शन देऊ नको, मी गाडी चालवतोय, मला कॉन्सन्ट्रेट करू दे. तेवढ्यात ईश्वरी जोरात शिंक खाते. अर्णव विचारतो, तू बरी आहेस ना? ईश्वरी म्हणते, हो मी बरी आहे. आता मी नाही बडबड करत, पण तुम्ही गाडी जोरात चालवा. अर्णव म्हणतो, हो हो करतोय करतोय, चालवतोय. ईश्वरी ही देवाला हात जोडून प्रार्थना करते, देवा आता जेवढी संकटं आली ना तेवढी बस झाली. आता आम्हाला सुखरूप आणि वेळेत वेन्यूवर पोचू दे. अर्णव गाडी चालवत असतो. ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं की आता एवढी संकटं पार करून आपण स्पर्धेच्या ठिकाणी वेळेवर पोहोचू की नाही. आणि इकडे भल्या मोठ्या पॅलेसमध्ये या 100 बिलियनच्या स्पर्धेला सुरुवात झालेली असते. आणि एका छोट्याशा हॉलमध्ये 20-25 पाहुणे आणि 2-4 कॅमेरामॅनबरोबर या स्पर्धेला सुरुवात होते. आणि अँकर स्टेजवर असते. आणि अँकर ही स्पर्धेच्या आयोजकांना आणि मुख्य अतिथी यांना स्पर्धेचं उद्घाटन करायला सांगते. हे दोघे स्पर्धेचं उद्घाटन करतात. आणि भारतातील बिझनेस कंपनीजसाठी मोठी संधी, स्टार ग्लोब्स प्रेझेंट फूड अँड फॅशन मिलाप असलेली स्पर्धा, विजेत्याला मिळणार 1 बिलियन, असं या स्पर्धेच्या मोठ्या बॅनरवर लिहिलेलं असतं. स्पर्धेचं उद्घाटन होतं. हा आयोजक आणि तेथे असलेला मुख्य अतिथी हे दोघे मिळून स्पर्धेचं उद्घाटन करतात. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवत असतात. अंजली, आजी, मामा, आकाश, नम्रता आणि सौदामिनी आणि थोडेफार पाहुणे या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेला सुरुवात होते. स्पर्धेचं उद्घाटन होतं. सौदामिनी तर खूप खुश असते, कारण तिला असं वाटतं अर्णव आणि ईश्वरी स्पर्धेला पोहोचणार नाही. आणि त्याच वेळेस अर्णव आणि ईश्वरी या स्पर्धेसाठी पोहोचतात. आणि ईश्वरी म्हणते, सर चला लवकर, पोहोचलोय आपण. हे दोघेही गाडीच्या खाली उतरतात आणि आतमध्ये येतात. तर या स्पर्धेला सुरुवात झालेली असते. स्पर्धेची अँकर सांगते की दरवर्षीप्रमाणे योग्य दिवशी आणि योग्य वेळेस या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. त्यासाठी सगळेजण टाळ्या वाजवा. सगळेजण टाळ्या वाजवतात. मग अँकर सर्वांना सांगते की आज मुंबईत एवढा पाऊस कोसळतोय, तरीसुद्धा आपले सगळे स्पर्धक हे वेळेवर हजर झाले. त्यामुळे आपल्या सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. मग सगळेजण पुन्हा एकदा टाळ्या वाजवतात. टाळ्यांचा कडकडाट सुरूच असतो. मग ही अँकर सगळ्यांना सांगते की स्टार ग्लोब्स यांच्यातर्फे आयोजित केलेली ही स्पर्धा खूप इंटरेस्टिंग आहे, कारण पहिल्यांदाच फूड आणि फॅशन यांचा मिलाप होतोय. भारतातील बड्या बड्या कंपनीसाठी ही मोठी संधी आहे, कारण फूड आणि फॅशनचा मिलाप असलेली ही स्पर्धा, जे कोणी स्पर्धक जिंकतील त्यांच्या कंपनीला 100 बिलियनची इन्व्हेस्टमेंट मिळणार आहे. आणि मग त्यांच्या कंपनीला इंटरनॅशनल लेवलवर बिझनेस करण्याची संधीसुद्धा मिळेल. हे ऐकून सगळे स्पर्धक एक्सायटेड झालेले असतात. सौदामिनीसुद्धा हे सगळं ऐकत असते. अँकर सांगते, चला तर मग आता आपण सगळ्यात आधी आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया. त्यासाठी मी स्पर्धेचे आयोजक आणि स्टार ग्लोब्स कंपनीचे मालक यांना
स्पर्धेसाठी दीप प्रज्वलन करून स्पर्धेचं उद्घाटन करायला सांगते. आणि मग हा आयोजक आणि स्टार ग्लोबचे मालक हे दोघे मिळून दीप प्रज्वलन करतात आणि ऑफिशियली या स्पर्धेला सुरुवात होते. त्यामुळे आजीला खूप टेन्शन येतं. आजी मामाला विचारते, काय रे अविनाश, हे दोघे अजून का आले नाही? दीप प्रज्वलन झालं, उद्घाटन झालं, आता स्पर्धेला सुरुवात होईल आणि जर हे वेळेत नाही आले तर मग काय करायचं आपण? अंजलीला सुद्धा खूप टेन्शन येतं. अंजली म्हणते, हो ना मामा, मला सुद्धा खूप टेन्शन आलंय. आणि तेवढ्यात मामाचा मोबाईल वाजतो. अर्णवने त्याला फोन केले असतो. मामा सांगतो, अर्णवचाच फोन आलाय, आलेत ते वाटतं, मी त्यांना घेऊन येतो. मामा तेथून निघून जातो. त्यामुळे अंजली आणि आजीला बरं वाटतं. इकडे आयोजक आणि मालक हे दीप प्रज्वलन करतात. सरस्वती मातेला नमस्कार करून स्पर्धा सुरू झाली आहे असंच जाहीर करतात. त्यामुळे सगळेजण टाळ्यांचा एकच कडकडाट करतात. सगळे खूप खुश असतात. नम्रताचा उत्साह तर पाहण्यासारखा झालेला असतो. आणि इकडे मामा हा बाहेरून अर्णव आणि ईश्वरीची वाट पाहत असतो. आणि तेवढ्यात अर्णव आणि ईश्वरी तेथे येतात. मामा म्हणतो, अरे बरं झालं तुम्ही पोहोचलात, किती उशीर झालाय. आणि आकाश काय सांगत होता, तुम्हाला डायव्हर्ट केलं होतं. ईश्वरी सगळं निवांत सांगत असते. तर अर्णव म्हणतो, मामा मी सिंदूर, ही काय वेळ आहे का सगळं सांगायची? ते पासेस मिळालेत की नाही? तर मामा सांगतो, नाही ना, ते म्हणाले की तुमच्या हातातच देतील. अर्णव म्हणतो, चल मग कुठे रजिस्ट्रेशन? मामा सांगतो, सेकंड फ्लोअरवर. आणि मामा अर्णव आणि ईश्वरीला घेऊन या रजिस्ट्रेशनसाठी निघून जातो. आता अर्णव आणि ईश्वरीला पासेस मिळतील असंच दिसतंय. इकडे सौदामिनी देवसरेला घेऊन स्पर्धेच्या बाजूला येते आणि देवसरेला सांगते, देवसरे आता काही अर्णव आणि ईश्वरी येणार नाहीत. देवसरे विचारतो, मॅडम तुम्हाला 100% गॅरंटी आहे ना की ते दोघे येणार नाहीत? तर सौदामिनी सांगते, हो तुम्ही काळजी करू नका, मी सगळी व्यवस्था केली आहे, ते या स्पर्धेसाठी पोहोचू शकणार नाही. आणि आता तुम्हाला एक स्टँड बाय एंट्री द्यावी लागेल, हो की नाही? देवसरे सांगतो, हो मॅडम. सौदामिनी त्याला सांगते, स्टँड बाय एंट्री मी तयार ठेवली आहे. लावण्या क्रिएशनची एंट्री. आता सात्विक फॅशनची एंट्री कॅन्सल करायची आणि लावण्या क्रिएशनला एंट्री द्यायची. देवसरे खुशून म्हणतो, ओके मॅडम. देवसरे सात्विक फॅशनची एंट्री कॅन्सल करायला जातो रजिस्ट्रेशन डेस्कवर. तेथे त्याचे 2 एम्प्लॉईज बसलेले असतात. तो त्यांना सांगतो, आत्ताच्या आत्ता सात्विक फॅशनची एंट्री कॅन्सल करायची आणि त्याच्याऐवजी आपल्याला लावण्या क्रिएशन्स यांना एंट्री द्यायची. हे दोघे एम्प्लॉईज खूप खुश होतात आणि हो म्हणून सात्विक फॅशनची एंट्री कॅन्सल करून टाकतात. देवसरे आतमध्ये निघून जातो आणि आपली सौदामिनी खूप खुश होते आणि विचार करते, अर्णव, ईश्वरी, तुम्ही दोघे येथे कधीच पोहोचू शकणार नाही आणि चुकून पोहोचला जरी तरीसुद्धा तुम्हाला पासेस मिळणार नाही, कारण तुमची एंट्री कॅन्सल झाली आहे. आता फक्त सात्विक फॅशन माझ्या हातात येणार नाही, तर तुमची सगळी संपत्ती, सगळी प्रॉपर्टीची मालकीण मी बनणार. आणि अर्णव, तू माझ्या मुलीचा जो विश्वासघात केला आहे ना, माझ्या मुलीला जो त्रास दिला आहे, तुझ्यामुळे माझी मुलगी जी रडली आहे ना, त्या प्रत्येक अश्रूचा बदला मी घेणार. तुला मी कायमचा धडा शिकवणार. असा विचार करून सौदामिनी खूप खुश होते. तिला असं वाटतं की ती जिंकली आहे आणि आता अर्णव आणि ईश्वरी येथे काही पोहोचू शकणार नाही. आणि मग हे दोघे रजिस्ट्रेशनवाले अर्णव आणि ईश्वरीची एंट्री कॅन्सल करून टाकतात. आणि इकडे स्पर्धेला जोरात सुरुवात झालेली असते. आता दीप प्रज्वलन झालेलं असतं आणि मग ही अँकर अतिशय उत्साहात असते. अँकर या स्पर्धेच्या जजेसची ओळख करून देते. या स्पर्धेचे जज एक जण असतो जो एक प्रसिद्ध शेफ आहे आणि एक दुसरी व्यक्ती असते ज्या एक प्रसिद्ध फॅशन डिझायनर आहेत. आणि हे दोघे मिळूनच या स्पर्धेचे जे सगळे स्पर्धक आहेत त्यांना जज करणार असतात आणि त्यांना आपल्या आवडीप्रमाणे जिंकून देणार असतात. मग हे जजेस सगळ्यांना नमस्कार करतात, सगळेजण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात. पण आकाशला खूप टेन्शन आलेलं असतं की अजून दादा आणि ईश्वरी काही आलेले नाही आहे. हे अँकर आता जजेसची ओळख करून दिल्यानंतर सांगते की जजेसची ओळख तर झाली आहे, आता स्पर्धकांची ओळख. आणि आपले पहिले स्पर्धक आहेत आकाश टेक्स्टाईलतर्फे आकाश पाटील आणि नम्रता पाटील. नम्रता खूप खुश होते. आकाशच्या चेहऱ्यावर अजूनही 12च वाजलेले असतात. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि मग आकाश आणि नम्रता हे दोघे स्टेजवर जाऊन उभे राहतात. आकाशचा चेहरा अजूनही पडलेला असतो. नम्रता हे पाहते आणि म्हणते, सर आता तरी थोडं हसा, आपण स्टेजवर आहोत. पण आकाशची काही हसण्याची इच्छा नसते. आकाश आणि नम्रता स्टेजवर आले
पण याचा कोणालाही आनंद होत नाही. आजी अंजलीला अजूनही ईश्वरी आणि अर्णव का आले नाही याचंच टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे मामा अर्णव आणि ईश्वरीला घेऊन रजिस्ट्रेशन डेस्कवर येतो आणि म्हणतो, तुम्ही मला पासेस देत नव्हते ना, हे दोघे आलेत, चला आता यांना पासेस द्या. आणि ही रजिस्ट्रेशनवाली विचारते, नाव काय यांचं? अर्णव सांगतो, मी अर्णव राजशिर्के, सात्विक फॅशनकडून आलोय, आमची एंट्री आहे. आणि ही मुलगी एंट्री चेक करते. एंट्री तर आधीच कॅन्सल झाली आहे आणि ती सांगते, नाही तुम्हाला पासेस नाही मिळणार कारण तुमची एंट्री कॅन्सल झाली आहे. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला जबर धक्का बसतो. अर्णव जाब विचारतो, आमची एंट्री कॅन्सल कशी झाली? तर ही मुलगी सांगते, तुम्ही खूप उशीर आलात म्हणून तुमची एंट्री कॅन्सल केली गेली आहे. मामा ईश्वरी अर्णव यांना जबर धक्का बसतो. आणि इकडे स्पर्धेत अँकर आपल्या दुसऱ्या स्पर्धकाचं नाव घेते आणि हे दुसरे स्पर्धक दुसरे तिसरे कुणी नसून चक्क अर्णव आणि ईश्वरीच असतात. हे अँकर म्हणते, आता आपल्या दुसऱ्या स्पर्धकांना स्टेजवर बोलूया. सात्विक फॅशनचे ओनर अर्णव राजशिर्के आणि ईश्वरी अर्णव राजशिर्के. परंतु हे दोघे काही येत नाही कारण हे दोघे तिकडे रजिस्ट्रेशन डेस्कवरच आहेत. त्यामुळे सगळ्यांना खूप टेन्शन येतं. तर सौदामिनी खुश होते, पण स्टेजवर कुणी आलेलंच नसतं. आकाश, नम्रता, आजी, अंजली सगळे अर्णव आणि ईश्वरीच्या वाटेकडे डोळे लावून बसतात, पण हे दोघे काही येत नाही. त्यामुळे सगळ्यांनाच वाटतं की हे दोघे काय येत नाहीये. आणि इकडे ही रजिस्ट्रेशनवाली सांगते, नाही नाही, आम्ही तुम्हाला एंट्री देऊ शकत नाही, तुम्हाला उशीर झालाय त्यामुळे तुम्हाला एंट्री मिळणार नाही. अर्णव चिडून म्हणतो, असा कसा उशीर झालाय? आम्ही वेळेवर आलोय, अजून स्पर्धा सुरू झालेली नाहीये, आमची व्हॅलिड एंट्री आहे, आम्हाला तुम्हाला पासेस द्यावेच लागतील. ही मुलगी म्हणते, नाही देता येणार, तुमची एंट्री कॅन्सल झाली आहे. अर्णव खूप चिडतो आणि म्हणतो, कुणी आमची एंट्री कॅन्सल केली? सांगा लवकर, कोणाची एवढी हिंमत? अर्णव खूप चिडलेला असतो. हा रजिस्ट्रेशनवाला मुलगा म्हणतो, सर तुम्हाला सांगितलंय ना, आमच्या स्पर्धेचे काही नियम असतात, तुम्हाला यायला खूप उशीर झालाय, आम्ही तुम्हाला एंट्री पासेस नाही देऊ शकत, तुमची एंट्री कॅन्सल झाली आहे. अर्णव चिडून म्हणतो, आम्हाला यायला उशीर झाला आहे, तुम्ही स्पर्धा उशिरा सुरू केली आहे, तुम्ही डिले केली स्पर्धा आणि आम्ही तर वेळेत आलोय, अजून स्पर्धा सुरू झालेली नाही आहे. तर हा मुलगा म्हणतो, नाही मिळणार, एकदा सांगितलं ना. अर्णव खूप चिडतो, त्याच्या अंगावर धावून जातो. त्यामुळे हा मुलगा चांगलाच घाबरतो. ओ सर, आम्ही तुम्हाला एंट्री देऊ शकत नाही, सांगितलंय ना. अर्णव चिडून म्हणतो, कर कॉल त्या आयोजकाला, आत्ताच्या आत्ता त्याला कॉल कर, त्याला येथे बोलून घे. आणि इकडे हे अँकर पुन्हा एकदा अर्णव आणि ईश्वरीला हाक मारते, मिस्टर आणि मिसेस अर्णव राजशिर्के, कुठे आहात तुम्ही? लवकर स्टेजवर या. परंतु हे दोघे काही येत नाही. सौदामिनी खुश होते. आजी, अंजली, आकाशला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि मग हे अँकर शेवटचा कॉल देते, चला आता मी शेवटचा कॉल देतीये, अर्णव आणि ईश्वरी राजशिर्के लवकर या स्टेजवर, सगळे तुमची वाट पाहताय. परंतु हे दोघे काही पोहोचत नाही. अंजली अर्णवला कॉल करते, पण अर्णवचा फोनसुद्धा लागत नाही. त्यामुळे अंजली, आकाश सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. नम्रता ही टेन्शन आल्याचं दाखवते, पण मनातून तर ती खुशच असते. आणि मग अँकर सांगते, आता मी 3 वेळेस कॉल दिले आहेत, परंतु या दोघांचा अजून काही थांगपत्ता नाही आहे. कदाचित सात्विक फॅशनतर्फे त्यांना या स्पर्धेत भाग घ्यायचा नाही आहे असंच दिसतंय. त्यामुळे आपण त्यांची एंट्री ही कॅन्सल करूया आणि पुढील स्पर्धकांबद्दल बोलूया. हे ऐकून सगळ्यांना जबर धक्का बसतो. आजी, आकाश यांना खूप टेन्शन येतं. आणि मग हे अँकर सौदामिनी क्रिएशनच्या पार्टिसिपेंटला बोलवते. त्यामुळे सौदामिनी खूप खुश होते. पण अर्णव आणि ईश्वरीची एंट्री कॅन्सल झाली, त्यांना बाद केलं. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाला जबर धक्का बसलेला असतो. नम्रता मात्र खुश असते, तिला आता ऑफिशियली वल्लरीची जागा दिली तरी काही हरकत नाही. पण आकाश, आजी, अंजली सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे हा रजिस्ट्रेशनवाला मुलगा या देवसरेला कॉल करतो. देवसरे फोन उचलतो आणि म्हणतो, बोल. तर हा मुलगा सांगतो, सर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, ते अर्णव आणि ईश्वरी राजशिर्के आले आहेत आणि ते पासेस मागताय, काय करायचं आता? आपण तर त्यांची एंट्री कॅन्सल केली आहे. या देवसरेला जबर धक्का बसतो. अर्णव या मुलाकडे रागारागाने पाहत असतो, ईश्वरी आशेने पाहत असते. आणि देवसरे म्हणतो, 2 मिनटं होल्ड कर, मी तुला लगेच सांगतो. सौदामिनी खुश असते, तिला असं वाटतं अर्णव आणि ईश्वरीचा विषय संपलाय. पण देवसरे तिला सांगतो, मॅडम अर्णव राजशिर्के येथे आले आहेत आणि ते पासेस मागताय. सौदामिनीला जबर धक्काच बसतो. सौदामिनी म्हणते, हे कसं शक्य आहे? ते येथे कसे पोहोचले?
आयोजक म्हणतो, आता ते मला काय माहीत नाही, पण काय करायचं, त्यांना पासेस द्यायचे का, ते तर इथे आले आहेत. तर सौदामिनी सांगते, नाही, त्यांची एंट्री कॅन्सल झाली आहे, त्यांना पासेस नाही द्यायचे. देवसरेला टेन्शन येतं, त्याला माहिती आहे हे नियमांच्या विरुद्ध आहे, पण देवसरेने पैसे घेतलेले असतात, त्यामुळे तो आपल्या या मुलाला सांगतो, नाही, त्यांना सांग तुमची एंट्री कॅन्सल झाली आहे, तुम्हाला पासेस मिळणार नाही. हा मुलगा हो म्हणतो, फोन कट करतो आणि अर्णव आणि ईश्वरीला सांगतो, सॉरी, तुम्हाला पासेस मिळणार नाही आहे. अर्णवच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तो चक्क या बॉयची गचंडीच पकडतो आणि म्हणतो, मला पासेस मिळणार नाही. तर मामा त्याला समजावून सांगतो, अर्णव शांत हो, येथे CCTV कॅमेरे आहेत, उगाच स्पर्धेच्या आधी राडा नको आहे. अर्णव त्याची गचंडी सोडतो. ही मुलगीसुद्धा खूप घाबरते. अर्णव म्हणतो, आत्ताच्या आत्ता त्या आयोजकाला येथे बोलव, मला त्याच्याशी बोलायचं आहे. हा माणूस म्हणतो, नाही बोलू शकत, आता स्पर्धा सुरू झाली आहे. अर्णव म्हणतो, असं का, स्पर्धा सुरू झाली आहे? आणि अर्णव हा डायरेक्ट मध्ये शिरतो. त्याच्या मागे मागे मामा, ईश्वरी सगळे जातात आणि हा मुलगा आणि मुलगी त्याच्या मागे मागे पळतात. इकडे स्पर्धेला सुरुवात झालेली असते आणि हा माणूस म्हणतो, ओ सर, तुम्ही मध्ये जाऊ शकत नाही, थांबा, तुम्ही मध्ये जाऊ शकत नाही. अर्णव आणि ईश्वरी कोणाचं ऐकतच नाही, डायरेक्ट मध्ये घुसतात. तेवढ्यात हा मुलगा देवसरेला जाऊन सांगतो, अर्णव राजे शिर्के जबरदस्ती आतमध्ये घुसले. अर्णवने असा गोंधळ केलेला असतो ना की सगळे लोक त्यांच्याकडेच पाहतात. आजी अंजलीला आनंद होतो की हे दोघे पोहोचले आहेत. सौदामिनी खूप चिडते, मी एवढ्या अडचणी आणल्या तरी हा येथे कसा पोहोचला. आयोजक अर्णवजवळ येतो आणि म्हणतो, मिस्टर राजे शिर्के, तुम्ही आतमध्ये कसे आलात? स्पर्धा सुरू झाली आहे, तुम्हाला आतमध्ये येणं अलाउड नाही आहे. अर्णव विचारतो, का? स्पर्धा तर तुम्ही डिले केली ना, मग आम्हाला तुम्ही पासेस का देत नाही आहे? ईश्वरीसुद्धा त्याच्याकडे रागारागाने पाहते आणि हा आयोजक म्हणतो, सर, तुम्ही उशिरा आला आहात, स्पर्धेला सुरुवात झाली आहे, तुम्हाला पासेस मिळणार नाही. अर्णव चिडतो. ईश्वरी म्हणते, थांबा सर. आणि ईश्वरी या आयोजकाला विचारते, स्पर्धा तुम्ही का लेट केली होती? हा आयोजक सांगतो, हा काय प्रश्न आहे, आता एवढा पाऊस पडतोय, मग स्पर्धा लेट होऊ शकते ना, त्यामुळे स्पर्धा डिले झाली होती. तर ईश्वरी म्हणते, आम्ही सुद्धा तेच सांगतोय की आम्ही सुद्धा पावसात अडकलो होतो, म्हणून आम्हाला यायला उशीर झाला. तर देवसरे म्हणतो, पण बाकीचे स्पर्धक तुमच्या आधी आलेत, त्यामुळे तुमची एंट्री कॅन्सल झाली आणि त्यांना एंट्री मिळाली आहे. ईश्वरी म्हणते, तुम्ही हे चुकीचं करताय, स्पर्धा सुरू झालेली नाहीये, स्पर्धा सुरू होतेये आणि स्पर्धा सुरू झाली यामध्ये अंतर असतं. तर हा माणूस देवसरे म्हणतो, स्पर्धेचे काही नियम असतात आणि आम्हाला नियमानुसारच चालावं लागतं. अर्णव म्हणतो, ओके, स्पर्धेचे काही नियम असतात ना, ठीक आहे. आणि अर्णव त्याला आपला मोबाईल दाखवतो आणि म्हणतो, हा तुमच्याकडून आलेला ऑफिशियल ईमेल आहे आणि यात काय नियम लिहिला आहे, वाचा वाचा. या देवसरेची बोलतीच बंद होते. अर्णव म्हणतो, नाही वाचता येत, ठीक आहे, मी वाचून दाखवतो. नैसर्गिक आपत्ती आली तर स्पर्धकांना 30 मिनिटे एक्स्ट्रा दिली जातील स्पर्धेत वेळेत पोहोचण्यासाठी. आता हा तुमचाच नियम आहे, बोला आता काय करताय तुम्ही? देवसरे चिडून म्हणतो, नाही मिळणार तुम्हाला एंट्री, हा नियम वेगळा, आत्ताची कंडिशन वेगळी. अर्णव चिडून म्हणतो, कशी नाही मिळणार ना, ते मी पाहतोच. एवढ्यात या स्टार ग्लोबचा मालक तेथे येतो, ज्याने आत्ताच उद्घाटन केलेलं असतं, आणि विचारतो, देवसरे, हा काय गोंधळ सुरू आहे? हे जे काही बोलताय ना ते अतिशय योग्य आहे. अजून स्पर्धा सुरू झालेली नाहीये आणि पावसामुळे त्यांना उशीर झालाय ना, तो आपल्या सगळ्यांना झाला होता. ते एकदम बरोबर बोलताय, त्यांना त्यांचे पासेस मिळालेच पाहिजेत. हे ऐकून सौदामिनी आणि या देवसरेची बोलतीच बंद होते. ईश्वरी, अर्णव, मामा, अंजली, आकाश सगळे खूप खुश होतात. आणि मग अर्णव म्हणतो, ऐकलं का, देवसरे आपल्या बॉयला एंट्री पासेस घेऊन यायला सांगतो. सगळेजण खूप खुश असतात. सौदामिनी आणि देवसरेचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो आणि दुसरी वल्लरी म्हणजे नम्रताचा चेहरा सुद्धा पडतो. आकाश खुश असतो आणि मग हा बॉय देवसरेला पासेस आणून देतो आणि देवसरे अर्णवला पासेस देतो. अर्णव या देवसरेला म्हणतो, नियम सगळ्यांसाठी सारखेच असले पाहिजे आणि या स्टार ग्लोबच्या मालकाला थँक्यू म्हणतो. अर्णव म्हणतो, चला, खूप उशीर होत होता ना तुम्हाला, करा आता स्पर्धा सुरू. देवसरेचा चेहरा पाहण्यासारखा झालेला असतो. सौदामिनी, नम्रता सगळ्यांच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. पण ईश्वरी, आकाश, अर्णव, अंजली, आजी, मामा सगळे खूप खुश असतात. तर सौदामिनीचा चेहरा तर पाहण्यासारखाच होतो. आपल्या हातून खूप मोठा चान्स गेलाय हे सौदामिनीला समजतं.
ती देवसरेकडे रागारागाने पाहते, पण देवसरेसुद्धा तिच्याशी नजर मिळवत नाही. नम्रतासुद्धा खूप चिडलेली असते आणि मग थोड्याच वेळात या 100 बिलियनच्या स्पर्धेला सुरुवात होते, ज्या स्पर्धेमध्ये मोजून 5 कपलने भाग घेतलेला असतो. टोटल 10 लोक स्टेजवर उभे असतात. सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवतात आणि मग या स्पर्धेला सुरुवात होते आणि अँकर विचारते की आज ही स्पर्धा कोण जिंकणार, तुम्हाला काय वाटतंय? आणि तेथे सौदामिनीची सगळी माणसं असतात आणि ते सौदामिनी क्रिएशन्स, सौदामिनी क्रिएशन्स असा आरडाओरडा करतात. आणि मग ही अँकर म्हणते, अरे वा, सौदामिनी क्रिएशनचा खूप बज आहे. अर्णव राजशिर्के, तुम्हाला काय वाटतं, कोण जिंकेल? तर अर्णव सांगतो, आम्हाला आरडाओरडा करायला नाही आवडत, आम्ही आमच्या कामाने उत्तर देतो, आमचं कामच बोलेल. त्यामुळे सगळेजण टाळ्या वाजू लागतात आणि मग मामा उठतो आणि म्हणतो, अरे गणपती बाप्पा मोरया, आमचं पॅशन फक्त सात्विक फॅशन, अर्णव आणि ईश्वरी जिंकणार. सगळेजण टाळ्या वाजवतात. अर्णव, ईश्वरी, आकाश खूप खुश होतात. नम्रता ही मात्र दुःखी होते. सगळेजण टाळ्या वाजवत असतात, त्यामुळे नम्रताला खूप राग येतो. मग ही अँकर सांगते, चला मग आता जी पहिली स्पर्धा असेल ना, म्हणजे पहिला जो राऊंड असेल तो असेल फूडचा. आपल्याला आपल्या एखाद्या पारंपरिक पदार्थाला एक वेगळा फ्युजन टच द्यायचा आहे आणि मग जजेसला जी डिश सर्वात जास्त आवडेल ते पार्टिसिपेंट पुढे जातील आणि हा एक एलिमिनेशन राऊंड असणार आहे. हा राऊंड सुरू होण्याआधी आपण काही वेळाचा ब्रेक घेतोय. बरोबर 4 वाजता हा राऊंड सुरू होईल, तेव्हा सगळ्यांनी मला किचन एरियामध्ये येऊन भेटा, असं म्हणून हे अँकर तेथून निघून जाते. आणि मग सगळे स्पर्धकसुद्धा जात असतात. तेव्हा ईश्वरीला पुन्हा एकदा चक्कर येते. अर्णव तिला सावरतो आणि तिला स्टेजवरून खाली घेऊन जातो. सगळेजण टाळ्या वाजवत असतात आणि नम्रता स्टेजवरून जाण्याआधी आकाशला म्हणते, पाहिलं का आकाश, आपल्याबरोबर कसा भेदभाव होतोय. तुमच्या पप्पांनी सुद्धा फक्त ईश्वरी अर्णवचं नाव घेतलं, आपलं नाव नाही घेतलं. कोणालाच आपल्यावर कॉन्फिडन्स नाही आहे. तर आकाश म्हणतो, नम्रता, पुन्हा एकदा तेच सुरू करू नको. आपण सगळे येथे सात्विक फॅशनला वाचवण्याचा प्रयत्न करतोय, मला उगाच वाद नकोय. आकाश तेथून निघून जातो. त्यामुळे नम्रता खूप चिडते. खरंच तिला वल्लरीच्या जागी काम द्यायला पाहिजे. आता वल्लरी रिटायर झाली तरी चालेल. आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता, पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी आणि अर्णव फूड राऊंडसाठी तयार असतील. तेव्हा सौदामिनी त्यांना सांगेल, तुम्ही जिंकू शकणार नाही. तर अर्णव आणि ईश्वरी तिला टिच्चून सांगतील की आम्हीच जिंकणार आणि मग या फूड राऊंडला सुरुवात होणार. परंतु ईश्वरीला चक्कर येत असेल आणि तिला काही नीट बनवता येणार नाही आणि नम्रता एकदम उत्साहात आपलं काम सुरू करेल. मग आता या फूड राऊंडमध्ये ईश्वरी काही करू शकेल की नाही हे पाहायला मजा येणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.